संकटे आणि परीक्षा हा पृथ्वीवरील जीवनाचा एक भाग आहे. होय, काही संकटे आणि परीक्षा आमच्या स्वतःच्या अवज्ञामुळे, आज्ञापालन न करण्यामुळे येतात, तर काही केवळ आमच्या जीवनाचा भाग असतात. काय आम्ही आज्ञा न पाळणे यामध्ये अडकलेलो आहोत? आम्हावर प्रीती करणाऱ्या आमच्या जिवंत परमेश्वराच्या पवित्र नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, शिक्षण असो, जीवन असो, प्रवास असो किंवा इतर कोणतीही गोष्ट घ्या, मनुष्याला नेमून दिलेल्या मार्गाने जाणे आणि दिलेल्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते. आणि जेव्हा आम्ही थोडा जरी मार्ग चुकतो किंवा सूचनांपासून थोडे जरी बहकतो, तर आम्ही निश्चित समजावे की आमच्या प्रवृत्तीमध्ये बदल झाला आहे आणि त्याचा दुष्परिणाम नक्कीच आमच्या जीवनावर, शिक्षणावर, प्रवासावर किंवा जे काही आम्ही करीत आहोत त्यावर होतो. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण याच गोष्टी पाहणार आहोत. वचनदत्त देशात आल्यावर इस्रायल लोक बदललेले दिसतात. आता त्यांनी देवाचा त्याग करून देवाचे भय न बाळगता इतर गोष्टी करण्यासाठी सज्ज झालेले दिसतात. आजच्या अध्यायात आपण 2 शास्त्यांविषयी माहिती घेणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमामध्ये आम्ही शास्त्रेचे पुस्तक ह्याचा परिचय करून घेतला होता आणि पहिल्या अध्यायाची पहिली 11 वचने आम्ही पाहिली होती. 11 वचनांपर्यंत मी वाचन संपवले होते, परंतु 9 ते 11 वचनांचं स्पष्टीकरण मी आपणाकरिता करू शकले नाही. दबीर नगर कनानी लोकांचे केंद्रस्थळ होते, ज्याला पुस्तकाचे नगर सुद्धा म्हणण्यात येते. कदाचित श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी पुस्तकालय होते. 12 आणि 13 वचने सांगतात. 12 आणि 13 वचने वाचूया. शास्त्रेचे पुस्तक पहिला अध्याय 12 आणि 13 वचने. कालेब म्हणाला, जो कोणी लढून किर्याथ सेफर काबीज करील, त्याला मी आपली मुलगी अक्सा देईन. तेव्हा कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याने ते नगर घेतले, म्हणून कालेबाने आपली मुलगी अक्सा त्याला दिली. श्रोत्यानो, इस्रायलांनी प्रथम डोंगराळ भाग घेतला. डोंगराळ भाग आणि किनाऱ्यामधला तळवटीचा भाग इस्रायल आणि कनानी लोकांमध्ये नेहमीकरिता लढाईचा भाग बनला. जेव्हा इस्रायली लोक वचनदत्त देशामध्ये स्थायिक झाले, तेव्हा कनानी लोकांच्या धर्माच्या दबावाच्या आणि मोहक गोष्टींच्या अधीन ते झाले. त्यांचा धर्म मानहानिकारक होता आणि लवकरच इस्रायली लोक मूर्तीपूजा आणि परमेश्वराच्या गोष्टींचा त्याग ह्याला बळी पडलेत. जो कोणी हे नगर जिंकेल त्याला पारितोषिक देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते आणि ते पारितोषिक म्हणजे कालेबची मुलगी अक्सा. व्याकरणाच्या दृष्टीने पाहिल्यास अथनिएल कालेबचा एकतर पुतण्या किंवा लहान भाऊ असावा असं वाटतं, परंतु अक्सासोबत त्याचा विवाह त्याला कालेबचा जावई म्हणून सुद्धा दाखवित आहे. अथनिएल सुद्धा त्याचे जे नाते होते त्यामुळे न्यायाधीशाच्या रूपात निवडला गेला, ह्यात काही शंका नाही. नातलगांना नोकऱ्या वगैरे देऊन दाखवलेली वशिलेबाजी त्या काळी सुद्धा प्रचलित होती. जर तो दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचा जावई असता तर त्याची निवड न्यायाधीशाच्या रूपात कधीच झाली नसती. आज बऱ्याच लोकांना मोठ्या मोठ्या पदव्या, मोठ्या मोठ्या जागा मिळतात, ह्यासाठी नाही की ते प्रत्येक जण योग्य आहेत आणि म्हणून त्यांना ते स्थान किंवा ती पदवी मिळते, परंतु बऱ्याचदा नातेसंबंधामुळे किंवा परिस्थितीमुळे लोकांना चांगल्या नोकऱ्या आणि चांगली जागा मिळते. 12 पैकी 9 वंशजांच्या लोकांचे नाव ह्या अध्यायात नमूद केल्या गेले आहे. ते त्यांच्या अपयशामुळे नमूद करण्यात आले आहे. यहुदा आणि शिमोनाच्या वंशजांकडे आम्ही पाहिले आणि आता मनश्शे आणि बेंजामिनची पाळी आहे. अपयश प्रत्येक वंशामध्ये टिकून राहिले. पहिला अध्याय आणि 21 वचन सांगतं. शास्त्रेचे पुस्तक पहिला अध्याय आणि 21 वचन.
येरुशलेमेत राहणाऱ्या यबुसी लोकांना हाकून देणे बन्यामिनाच्या वंशजांना जमिना, म्हणून आजपर्यंत यबुसी लोक येरुशलेमेत बन्यामिनाच्या वंशजांबरोबर राहत आहेत. अर्थातच श्रोत्यांनो, हा काळ तो आहे जेव्हा ही नोंद करण्यात आली होती. नंतर 27 ते 30 वचने पहा काय सांगतात. मनश्शेने बेतशान, तानख, दोर, इब्लाम आणि मगिदो ह्या नगरातील व त्यांच्या उपनगरातील रहिवाशांना घालून दिले नाही, कारण त्या कनान्यांनी त्या प्रदेशात राहण्याचा हट्ट धरला. पुढे इस्रायल समर्थ झाले तेव्हा त्यांनी कनानी लोकांना वेठ बिगार करावयाला लावले, एकदमच हाकून दिले नाही. एफ्राईमाने गेजेर येथे राहणाऱ्या कनान्यांना घालून दिले नाही. ते कनानी गेजेर येथे त्यांच्या मध्येच राहिले. जबलू, नाने, कित्रोन व नहलोल येथील रहिवाशांना घालून दिले नाही. तेथील कनानी त्यांच्यामध्ये राहून वेठ बिगार करू लागले. प्रत्येकाकरिता अपयश आणि हार होते. 31 ते 33 वचने पहा काय सांगतात. आशेराने अक्को, सिदोन, अहलाब, अकबीज, हेल्बा, अफिक व रहोब येथील रहिवाशांना घालून दिले नाही, म्हणून आशेराचे वंशज त्या देशाच्या कनानी रहिवाशांमध्ये राहिले, कारण त्यांनी त्यांना घालून दिले नाही. नफ्तालीने बेथ शेमेश व बेथ अनाथ येथील रहिवाशांना घालून दिले नाही, ते त्या देशच्या कनानी रहिवाशांमध्ये राहिले, पण बेथ शेमेश व बेथ अनाथ येथील रहिवाशी त्यांची वेठबिगार करू लागले. श्रोत्यानो, त्यांनी दान वंशाच्या लोकांना डोंगराळ प्रदेशापर्यंत पळवले. हाच तो वचनदत्त देश होता जो परमेश्वराने त्यांना दिला होता. तरीसुद्धा एक सुद्धा वंश पूर्णपणे त्याला ताब्यात घेऊ शकला नाही. ही फार दुःखाची गोष्ट आहे. आज्ञा उल्लंघन केल्यामुळे इस्रायलांना परमेश्वराने धिक्कारले. इस्रायलच्या सर्व संकटाचे त्यांनी देवाची केलेली अवज्ञा हेच एक कारण होते. त्यांनी देशामधील शत्रूंचा बिमोड केला नाही, तर ते उलट त्या लोकांच्या मूर्तीच्या भजने लागले आणि परिणामी ते नीतिभ्रष्ट झाले. इस्रायली लोक देशामध्ये गेले, त्यांच्या मनास येईल तेथे त्यांनी वस्ती केली आणि मग ते आपल्या पोटापुरते मिळू लागले. असे चालले असता अचानक एखादा शत्रूही लोक बेसावध आहेत अशी संधी साधून त्यांना कैद करी. त्यांचे खरे शत्रू त्यांच्यातच राहणारे पंचमस्तंभी घरभेदे होते. त्यांचा नायनाट कर असे देवाने आपल्या लोकांना सांगितले होते. पहिला अध्याय हा अपयशाचा अध्याय आहे. देवाने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी शत्रूची हकालपट्टी केली नाही. एकूण 6 वेळा त्यांनी असे केले. श्रोत्यानो, ही तर आज्ञाभंगाची एक मालिकाच झाली. परिणामी दुसऱ्या अध्यायामध्येही अपयश व पराभव ह्याखेरीज दुसरे काहीच नाही. देवाने त्यांना त्यांच्याच मर्जीवर सोपून दिले. देव त्यांना म्हणाला, 2 अध्याय 2 आणि 3 वचन, तुम्ही ह्या देशाच्या रहिवाशांशी काही करार मदार करू नका. तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका, असे मी तुम्हाला म्हणालो होतो, पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. तुम्ही हे काय केले? म्हणून मीही म्हणालो, मी त्या लोकांना तुमच्या समोरून घालून देणार नाही. ते तुमच्या कुशीला काट्यासारखे होतील आणि त्यांचे देव तुम्हाला पाश होतील. इस्रायलाने स्वतःच स्वतःवर न्याय व शिक्षा ओढून घेतली आणि ते स्वतःचे मारेकरी ठरले. श्रोत्यानो, अनेक वेळा इस्रायलाचा बिमोड होण्याच्या बेतास आला असता. देवाने त्यांच्यावर दया दाखवली म्हणूनच इस्रायलचा बचाव झाला. 2 अध्याय 1 वचन पहा काय सांगतं की परमेश्वराचा दूत गिलगालाहून बोखेम येथे येऊन लोकांना म्हणाला, मी तुम्हाला मिस्र देशातून काढून तुमच्या पूर्वजांना शपथेवर देऊ केलेल्या देशात आणले. तुमच्याशी केलेला माझा करार मी कधी मोडणार नाही. परमेश्वर दूताच्या रूपात त्यांच्याजवळ आला, जेणेकरून ज्ञानेंद्रियाच्या आधारे त्यांना त्याचे ज्ञान व्हावे. परमेश्वराने प्रत्येक वेळेला त्यांच्या आवश्यकता पूर्ण केल्या. तरी आम्हाला दिसतं श्रोत्यानो, त्यांनी त्याची वाणी ऐकली नाही. त्याचे सांगणे त्यांनी ऐकले नाही. वर्तुळाकार इतिहासाची ही सुरुवात होती. त्यांनी परमेश्वराला विसरून दूर जाणे, पापात पडणे, शत्रूंची गुलामगिरी करणे, नंतर परमेश्वराकडे वळून पश्चाताप करणे आणि परमेश्वर नियोजित न्यायाधीशाद्वारे त्यांची सुटका कशा प्रकारे करतो हे आम्हाला पाहायला मिळते. मग पुन्हा परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करणे हे चक्र सुरू राहिले. 2 अध्याय 16 वचन पहा. मग परमेश्वर शास्ते उभे करी व ते त्यांना लुटणाऱ्यांच्या हातून सोडवीत. ज्या वेळेला हे लोक अगदी नीच स्तराला पोहोचले, परमेश्वराने त्यांच्या सुटकेसाठी न्यायाधीशाला उभे केले.
त्यांनी मोठ्या गंभीरपणे परमेश्वराला वचन दिले होते की आम्ही तुझ्या आज्ञांचे पालन करू. त्यांनी ती शपथ घेतली होती, परंतु प्रत्यक्षात उलटेच घडले. त्यांनी शत्रूला कधीच हाकून लावले नाही. श्रोत्यानो, 11 ते 13 वचने आम्हाला सांगतात, इस्रायल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बाल देवाची सेवा करू लागले. आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर ज्याने त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला व अन्य देवांच्या म्हणजे सभोवतालच्या राष्ट्रातील देवाच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागले आणि तेनेकडून त्यांनी परमेश्वराला चीड आणले. ह्यामध्ये इस्रायल लोकांच्या पुढील अनेक वर्षाच्या जीवनक्रमाचे वर्णन आम्हाला सापडते. परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बाल व अष्टरोथ यांची भक्ती केली. या कारणामुळे देवाने त्यांना शत्रूंच्या खुद्द ज्या लोकांचा नाश करण्याची त्यांना आज्ञा देण्यात आली होती त्यांच्याच हवाली त्यांना केले. श्रोत्यानो, त्यांनी जो अनुभव घेतला तोच अनुभव आमच्याही जीवनात आम्हाला येतो. देवाने त्यांना स्थानिक रहिवाशांचा नाश करण्याची आज्ञा दिली होती, पण त्यांनी थोडे रहिवासी जिवंत राहू दिलेत. पुढे असे दिवस आलेत की ज्या लोकांना त्यांनी जिवंत ठेवले तेच लोक इतके प्रबळ झाले की आपल्या विजेत्यांवरच त्यांनी कुरघोडी केली. असा प्रकार वारंवार घडत राहिला. त्यामुळे इस्रायल लोक आपल्या चुकीमुळे बंधनात राहिले. प्रतिरोध, अडथळ्याचे लहान लहान कप्पे त्यांनी तसेच राहू दिले होते, कारण त्यावेळी ते त्यांना क्षुल्लक वाटत होते. पुष्कळदा श्रोत्यानो, आमच्या जीवनामध्ये रागीटपणा, टीका करण्याची वृत्ती, मन दूषित करणाऱ्या पुस्तकांचे वाचन, चित्रपट, पैसा आणि मालमत्ता यासंबंधीची स्वार्थी वृत्ती, भिन्नलिंगी व्यक्तीबाबत क्षुद्रतेची वृत्ती यासारखे क्षुल्लक बरेचदा राहते. आम्ही ह्या गोष्टी परमेश्वरासमोर समर्पित करीत नाही, ह्या गोष्टींकरिता पश्चाताप करीत नाही आणि आम्हाला असं वाटतं की ह्या गोष्टी क्षुल्लक आहेत, ह्यांचा आमच्या जीवनावर काहीच परिणाम होणार नाही. परंतु लक्षात ठेवा की ह्याच गोष्टी एक दिवस प्रबळ होतात आणि आमच्या जीवनाचा नाश करतात. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. हे विभाव आता तयाशी, तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. येशूची प्रीती वर्णी त्रिभुवनात वानीती. सदा नवी ती वाटी, ती मलाही आता वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची ही कृत्ये वर्णावी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. जगिया दुःखे घेरी, विश्वास भावे हारी. पहिली ही शांती लोकी, येशूची प्रीती वदावी. प्रीती
प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी, त्याची ही कृत्ये वर्णावी. तू साज माझ्या जीवाचा, आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. ठेवी भाव आता तयाशी, तू साज माझ्या जीवाचा, आहेस गीत मनाचा. तू साज माझ्या जीवाचा, आहेस गीत मनाचा, आहेस गीत मनाचा. आता आपण तिसऱ्या अध्यायाकडे वळूया. इस्रायलच्या लोकांनी कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबुसी ज्यांच्यामध्ये ते राहत होते त्या लोकांशी विवाह संबंध स्थापित केला. इस्रायलांनी जे वाईट ते केले, ते परमेश्वराला विसरलेत. बाल व अशेरा या मूर्तीची भक्ती करू लागलेत. परमेश्वराने त्यांना गुलामगिरीत टाकले, शत्रूंच्या हाती दिले. अथनिएल पहिला शास्ता परमेश्वराने त्यांना सोडविण्याकरिता नियुक्त केला. त्याची एकच योग्यता होती, ती म्हणजे तो कालेबचा पुतण्या होता आणि त्याने कालेबच्या मुलीसोबत अर्थात अक्सासोबत विवाह केला होता. यहूद दुसरा शास्ता, ज्याला एग्लोन जो मोवाबचा राजा होता त्याच्या बंदिवासातून इस्रायलांना सोडविण्याकरिता उभे करण्यात आले. त्याची योग्यता होती, तो डावरा होता. त्यामुळे राजाला कळणार नाही अशा प्रकारे दुधारी तरवार स्वतःजवळ ठेवण्यास त्याला जमत असे. त्यानंतर शमगार हा तिसरा शास्ता होता. तो बैलाची पराणी चालविण्यात तरबेज होता आणि त्याने बैलाच्या पराणीला बलिष्ठास मारण्याकरिता उपयोगात आणून इस्रायलांची सुटका केली. सगळ्या शास्त्यांमध्ये काही ना काही दोष होता. काही विचित्र सवयी व विचित्र स्वभाव होते, उणीवा होत्या, परंतु परमेश्वराने त्यांचा उपयोग केला. शास्त्यांच्या जीवनाकडे पाहून आम्हाला असं म्हणता येईल श्रोत्यानो, की परमेश्वर जो व्यक्ती स्वतःला परमेश्वराच्या कार्यासाठी पूर्णपणे देतो आणि ज्याची इच्छा असते की त्याचा उपयोग व्हावा, तेव्हा परमेश्वर त्या व्यक्तीचा उपयोग करून घेतो. तिसरा अध्याय 1 ते 3 वचने पहा काय सांगतात. शास्त्रेचे पुस्तक 3 अध्याय 1 ते 3 वचने वाचूया. इस्रायलांपैकी ज्यांना कनान देशातील लढायांचा अनुभव नव्हता त्यांना कसास लावण्यासाठी आणि इस्रायल लोकांच्या पिढ्यांपैकी ज्यांना युद्धाचा पूर्वीचा मुळीच अनुभव नव्हता त्यांना तिचा अनुभव तरी घडावा व युद्धकलेचे शिक्षण मिळावे म्हणून परमेश्वराने जी राष्ट्रे राहू दिली तीही बलिष्ठांचे 5 सरदार आणि सर्व कनानी, सिदोनी आणि बाल हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या खिंडीपर्यंत लबानोन पर्वतात राहणारे हिव्वी. आम्हाला दिसून येतं श्रोत्यानो, की जरी परमेश्वराने ह्या लोकांना सांगितले होते की तुम्ही कनान देशातील लोकांना नष्ट करा, बाहेर घालवा, त्यांच्यासोबत कुठलाही संबंध ठेवू नका, तरी इस्रायल लोकांनी कनानी, परिज्जी, हिव्वी, अमोरी, हित्ती आणि यबुसी लोकांशी विवाहाद्वारे संबंध स्थापित केले. बलिष्ठांचे 5 सरदार आणि जे इतर राष्ट्राचे लोक होते ते इस्रायलाचे शत्रू होते. जुन्या कराराच्या अध्ययनामध्ये जसे जसे आम्ही पुढे जाऊ तसे तसे हे शत्रू वेळोवेळी आम्हाला दिसतील. इस्रायल राष्ट्राकरिता ते खरोखरच काटा होते. 5 ते 7 वचने. अशा प्रकारे इस्रायल लोक कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबुसी ह्यांच्यामध्ये राहू लागले. ते त्यांच्या मुलींशी विवाह करू लागले, आपल्या मुली त्यांच्या मुलांना देऊ लागले आणि त्यांच्या देवाची सेवा करू लागले. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले. आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बाल व अशेरा ह्या मूर्तींची सेवा करू लागले. कनानी लोकांना देशातून बाहेर काढण्याऐवजी इस्रायलांनी त्यांच्यासोबत वाटणी केली. स्वतःचा विश्वास व उपासना पद्धतीची जोपासना करण्याऐवजी त्यांनी कनानी लोकांमध्ये विवाह स्थापित केला आणि त्यांचा धार्मिक विश्वास त्यांच्या चालीरीती आत्मसात केल्यात. इस्रायल लोक धर्मत्यागाच्या वेळेमध्ये त्यावेळेला गुरफटल्या गेलेत. 8वं वचन. म्हणून इस्रायलांवर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याने त्यांना अराम नहराईमचा राजा कुशन रिशाथईम ह्याच्या हाती दिले आणि इस्रायल लोकांनी 8 वर्षेपर्यंत कुशन रिशाथईम ह्याचे दास्य केले.
इस्रायलांच्या मूर्तीपूजेमुळे त्यांना फार कडक शिक्षा मिळाली. 8 वर्षे त्यांना गुलामगिरीत राहावे लागले. त्या भयंकर दास्यामध्ये त्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि परमेश्वराने त्यांची मदत केली. नंतर 9वं वचन पहा. इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने त्यांच्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ कन्नाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याला सोडविणारा म्हणून उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली. खरं श्रोत्यानो, आमचा परमेश्वर किती कृपाळू व दयाळू आहे. जेव्हा इस्रायलांनी सुटकेसाठी त्याचा धावा केला तेव्हा त्याने त्यांना सोडविण्यासाठी अथनिएल नावाच्या न्यायाधीशास उभे केले. 10 आणि 11 वचने पहा. त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व तो इस्रायलाचा शास्ता झाला. तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन रिशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले. त्यानंतर 40 वर्षे देशाला स्वास्थ्य लाभले. मग कनाजाचा मुलगा अथनिएल मृत्यू पावला. अथनिएल सर्वात पहिला आणि चांगला न्यायाधीश होता. त्याच्या विरुद्ध अधिक आलोचना करण्यात आलेली नाही. त्याने त्याच्या लोकांना मेसेपोटोम्याचा राजा कुशन रिशाथईमच्या दास्यातून सोडवले. त्याच्या बाबतीत एकच गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे तो स्वतःमध्येच लायक नव्हता. तो इस्रायलांचा पुढारी स्वतःच्या योग्यतेच्या आणि गुणांच्या आधारावर नाही, परंतु कालेबच्या मुलीचा पती होण्याच्या नात्याने बनला. तरीसुद्धा श्रोत्यानो, परमेश्वराने त्याचा उपयोग करून घेतला. कोणत्या व्यक्तीचा परमेश्वर उपयोग करून घेतो हे विलक्षण आहे आणि हेच कारण आहे की तो तुमचा आणि माझा सुद्धा उपयोग करून घेत आहे. आमच्या शिक्षणामुळे, योग्यतेमुळे, गुणांमुळे नाही श्रोत्यानो, परंतु परमेश्वराच्या महान कृपेने आणि उद्देशानेच तो आम्हाला उपयोगात आणीत आहे. कधीकधी आम्हाला वाटतं की इस्रायली लोकांना वचनदत्त देशात जाऊ देण्यापूर्वीच देवाने तेथील सर्व शत्रूंचा नायनाट का केला नाही. देवाने तसे केले नाही. ह्यामागे एक निश्चित हेतू होता आणि तो हेतू आम्हाला 3 अध्याय 1 ते 4 वचनांमध्ये वाचायला मिळाला. देवावरील अविश्वासाचे जे परिणाम होतात त्यांच्याच आधाराने देव आमच्या पापांचे आणि दुबळेपणाचे माप आमच्या पदरी टाकतो. तो आपला करार कधीच विसरत नाही आणि तोडत नाही. आमचे सर्व दुबळेपण, आमचे अपराधीपण यांच्या जोगे तो आम्हाला पुन्हा स्वतःकडे ओढून घेतो. ह्या सर्व शास्त्यांमध्ये कोणीच मोठा नाही, सर्व अगदी साधारण आहेत. मला ह्या ठिकाणी असं म्हणावं असं वाटतं श्रोत्यानो, की परमेश्वराने त्यांचा उपयोग करून घेतला, कारण त्यांच्यामध्ये काही गोष्टी विषम होत्या. त्यांच्या विषमतेमुळे परमेश्वराने त्यांचा उपयोग केला. अथनिएल कालेबचा भाऊ कनाजचा पुत्र होता. परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर उतरला आणि त्याने इस्रायलांची दास्यातून सुटका केली. थोड्याच वचनात आम्हाला ह्याच्या मृत्यूविषयी वाचायला मिळते. त्याचं जीवन आणि त्याचा मृत्यू ह्या वचनांद्वारे आम्हाला वाचावयास मिळतो. तो अधिक काळ टिकू शकला असता, परंतु त्याच्या जीवनाविषयी आकर्षक किंवा प्रभावी अशा गोष्टी आम्हाला वाचायला मिळत नाहीत. अथनिएल एक सर्वसाधारण मनुष्य होता, परंतु परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर उतरला. परमेश्वराने त्याच्या जीवनाला स्वतःच्या हातात घेतले आणि त्याला विशेष महत्त्वाचे असे बनवले. यहोशुवानंतर कोणीच नेता नव्हता. यहोशुवाच्या मृत्यूनंतर प्रत्येक इस्रायली वंश आपल्याच भल्यासाठी एकत्र येत असे. त्यांनी देवाविरुद्ध पाप केले की त्यांचा पराभव होत असे व त्यांचे शत्रू त्यांच्यावर सत्ता गाजवीत असत. मग ते दुःखाने व्याकुळ होऊन देवाचा धावा करीत. प्रभू परमेश्वर थोर नेते उभे करी, मग ते इस्रायलाची सुटका करीत. येथे केवळ दडपशाहीचे व छळवणुकीचेच वर्णन नाही, तर येथे सुटका झाल्याचेही सांगण्यात आले आहे. कारण श्रोत्यानो, लोक देवापासून दूर गेलेत तरी देव सदोदित त्यांच्याजवळ होता. ते देवाचा धावा करीत तेव्हा तो त्यांना उत्तर देई. रोमकरास पत्र 5 अध्याय आणि 20 वचन सांगतं की जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली. देवाने आपल्या लोकांवर उत्तमोत्तम आशीर्वादांचा वर्षाव केला. त्यांच्यावर अतिशय ममतेने प्रीती केली, पण त्यांनी देवाकडे पाठ फिरवले. श्रोत्यानो, त्या काळच्या राष्ट्रामध्ये बलिष्ठी लोक प्रबळ होते. किनारी भागातील मैदानी प्रदेशात यांची वस्ती होती. हे दर्यावर्दी होते. कोठे काही लाभाची भूमी दिसली की हे लोक तिकडे जात असत. श्रीमंती, सुधारणा, उच्च राहणे या बाबतीत ते इस्रायली लोकांपेक्षा सरस होते. त्यांच्यापाशी लढाईची सामुग्रीही चांगली दर्जेदार असल्यामुळे त्यांना सहज विजय प्राप्त होत असे. शास्त्यांच्या काळातही बलिष्ठांच्या नगरामध्ये मोठी भव्य मंदिरे होती. हिब्रू लोक बलिष्ठांना वचकून असत. ते त्यांच्याशी मोकळेपणाने वागत नसत. त्यांची भेट होई ती रणभूमीवरच.
इस्रायली लोकांनी सिरियाच्या लोकांमध्ये वस्ती केली. या इतर राष्ट्रांच्या लोकांबरोबर शांतीने राहावे व शांततेसाठी काहीही करावे म्हणून इस्रायली लोक नको तितके उतावळे असल्याचे आम्हाला दिसते. त्यांनी काय केले ते आपण 3 अध्याय 5 ते 8 वचनांमध्ये वाचले आहे. आपली वस्ती सुरक्षित व्हावी म्हणून त्यांनी आपल्या मुली त्यांना दिल्या. त्यांच्या मुली आपल्या घरात आणल्या. त्यांनी अमोरी, हिवी व परिजी या लोकांशी व्यापारी संबंध ठेवलेत. सर्व काही सुरळीत चालण्यासाठी त्यांनी आपल्या सीमा निश्चित केल्या. नंतर त्यांनी आपल्या शेजाऱ्यांचा धर्मही स्वीकारला. पुढे त्यांच्या वाईट प्रथा देखील त्यांनी स्वीकारल्यात. परंतु श्रोत्यांनो, मेसोपोटेमियाचे हे लोक तेवढे साधे नव्हते. ते इस्रायलांचा छळ करू लागले. जेव्हा आम्ही आमच्या जीवनात परमेश्वरापासून दूर जातो, त्याच्या आज्ञा तोडतो, तेव्हा आमच्या जीवनात सुद्धा अशा प्रकारची अशांती येते आणि संघर्ष सुरू होतो. म्हणून आम्ही परमेश्वराला समर्पित असे जीवन जगायला हवे. त्याच्याशी सत्यनिष्ठ राहून जीवन जगायला हवे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आजच्या अध्ययनात आपण बरेच काही शिकण्याचा प्रयत्न केला असेल. आजचे अध्ययन हे आम्हाला प्रामुख्याने 2 गोष्टींबद्दल सांगते. पहिली गोष्ट म्हणजे चुकणारा मनुष्य आणि प्रीती करणारा देव. आम्ही पाहिले की प्रत्येक शास्त्रांमध्ये काहीतरी दोष होता, उणीव होती. तरीसुद्धा परमेश्वराने त्यांना निवडले होते. लक्षात घ्या, परमेश्वर आमच्यातील उणीव पाहत नाही. तो आमचा उपयोग करून घेतो. फक्त आम्हाला पूर्ण समर्पण करण्याची आवश्यकता आहे. आज आपण विचार करू की काय आपण योग्य जीवन जगत आहोत? काय देवाची इच्छा आणि आज्ञा यांकडे आमचे लक्ष आहे? काय आमच्यासमोर अपयश आहे? काय आम्ही आमच्यावर न्याय ओढवला आहे? तर केवळ त्या जिवंत परमेश्वराचा धावा करा. तो आजही तुमची सुटका करण्यास तयार आहे. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आमच्या जीवनामधल्या प्रत्येक उणीवा दूर करण्यासाठी तू सदैव तयार आहेस. आणि म्हणूनच तू म्हणतोस की तू मला हाक मार. होय प्रभूजी, आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना, आमच्या जीवनातील प्रत्येक क्षणामध्ये आम्ही तुझ्याकडे आमची दृष्टी लावावी, तुला हाक मारावी. आमच्या समोर असलेल्या प्रत्येक अवस्थेमध्ये, परिस्थितीमध्ये आम्ही तुझं सहाय्य घ्यावं, ही तर तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, जे सहाय्य करण्यासाठी तू आजही आमच्यासाठी तयार आहेस प्रभूजी, ते आम्ही तुझ्या लेकरांनी तुझ्या जवळ यावं, तुझं सहाय्य घ्यावं आणि आमचं जीवन तुझ्याद्वारे आशीर्वादित बनावं. प्रभूजी, आम्ही कुठे चुकत असू तर तू आम्हाला क्षमा कर. परंतु आमच्या जीवनामध्ये आम्हाला परिपूर्णता तू द्यावीस, अशी आमची विनंती, आमची प्रार्थना आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.